3 दिवसाचा हवन आणि सगळ्यांच्या मदतीने आणि सगळ्यांच्या सहकार्याने मिळून उभा केलेलं हे आमच्या सोसायटीतलं मंदिर, त्याचप्रमाणे आरती आणि एकदम आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी झालेला हा खूप मोठा असा महाप्रसादाचा कार्यक्रम, सगळ्यांनी मिळून केलेलं एकत्र जेवण. हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी अमृता आपल्या अमृता वारे व्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून वेलकम करत आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये मी दाखवणार आहे आमच्या सोसायटीतलं मंदिर आणि जिथं आज भंडारा आहे. भंडारा म्हणजे जेवण आहे, पंगत आहे, तुम्ही काही समजू शकता. म्हणजे आपल्या गावाकडे कसं सप्ताह वगैरे असतो तेव्हा पंगत असते किंवा म्हणजे इकडे भंडारा म्हणतात, त्याला महाप्रसाद पण म्हणतं कोणी कोणी. तर आमच्या इकडे भंडारा पण म्हणतात आणि महाप्रसाद पण म्हणतात. तर तिथं महाप्रसादमध्ये आज आम्हाला जेवायला जायचे. आमच्या सोसायटीतच मंदिर नवीन झालेले आणि तिथं महादेवाची स्थापना झालेली आहे. तर तिथे तर ते तुम्हाला दाखवणार. इकडे गुजरातमध्ये कसा असतो महाप्रसाद, कशी व्यवस्था करतात ते वगैरे, त्याच्यासाठी व्लॉग कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघा. तर माझ्या चिमणीनी या चिमण्यांसाठी इथं तांदूळ आणून ठेवलेले आहेत आणि हे पाणी भरून मटका सुद्धा ठेवलेला आहे. तर त्यातलं पाणी संपलंय म्हणून मी टाकून घेते आणि तयारी करते निघायची. तर आता पूजा आहे, महाप्रसाद आहे आणि आरती वगैरे होईल तिथं, म्हणून मग साडीच नेसून घेतली आणि माझ्या ह्या दोघीजणी पण वाट बघत बसलेल्या आहेत. तर तयार होऊन मैत्रीण आणि आमच्या दिदी रेडी होऊन बसलेल्या आहेत जाण्यासाठी. पण म्हटलं जास्त लवकर पण नको, आरतीची वेळ होईल तेव्हा जाऊया आपण. तर बघू शकता इकडे आमच्या सोसायटीच्या बाजूला थोडीशी मोकळी जागा आहे. म्हणजे सगळीकडे कुठंच जागा नाही आहे रिकामी, ही एवढीच जागा खूप दिवसांपासून रिकामी का काय माहिती. आणि तिथंच एका बाजूला हे मंदिर झालेलं आहे. इथं हवन होता 3 दिवसाचा आणि पुढं मंदिर आहे समोर बघू शकता तुम्ही. तर 3 दिवस हवन झाला, त्याच्यानंतर मग इथे स्थापना झालेली आहे. आणि इकडे बाजूला जेवणाची वगैरे अरेंजमेंट केलेली. आता दिवस मावळायला गेलेला आहे, तर आरती होईल आणि आरतीनंतर देवाला प्रसाद किंवा भोग चढवून नंतर मग सगळ्यांना जेवायला सुरुवात होईल. तर इथं समोरच वडाचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे आणि खूप छान झालं. आता आम्हाला वटपौर्णिमेला वगैरे इथंच सगळं आणि पूजेला पण चांगले बॉय. सोसायटीमध्ये सगळ्यांच्याच तिथं एखादं तरी मंदिर असायलाच हवंय. आमच्या इथं नव्हतं, म्हणजे खूप जुनी आणि एवढी मोठी सोसायटी असून आजपर्यंत एकही मंदिर नव्हतं, पण आता ते झालेले आणि खूप भारी वाटते सगळ्या. तर रामेश्वर महादेव मंदिर असं या मंदिराला नाव दिले. आणि इकडे बाजूलाच असलेला मोकळा प्लॉट आहे ना, तिथे जेवणाची अरेंजमेंट केलेली. तरी इथं आजच्या पूजेला आणि या महाप्रसादाला ना जवळजवळ 4000 ते 5000 लोक आहेत. आणि एवढ्या लोकांसाठी किती छान व्यवस्था केली आहे ते तुम्हाला दाखवते. म्हणजे शक्यतो आपल्या इकडं महाराष्ट्रात बाबा कशाची तेवढी व्यवस्थाच नसते, मला हे पटत नाही. इकडे ही गोष्ट मला आवडते. आणि इथं ना सगळीकडे असं टाकून घेतलेलं आहे ग्रीनवाला तो कागद असतो तो, ते नेट टाकून घेतलेले ग्रीन नेट. आणि ही जागा आहे ना एकदम अशी मोकळी पडलेली जागा होती, असं पण नाही की ही जागा खूप साफसुथरी आणि अशी होती. तिथे सगळं साफ करून घेतलं, क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर बाजूला 4 बाजूला असे स्टॉल लावलेले, म्हणजे स्टॉल उभेत वाढायला. आणि त्याच्यानंतर मध्ये मोकळी खूप सारी जागा आहे, तर मध्ये आपल्याला जेवण करायचं आणि सगळ्यांना बसून. तर ताटं वगैरे घेतलेली तिथं आणि लाईनला उभं राहून सगळ्यांनी जेवण घेतलं आम्ही. प्रसाद म्हणून थोडीशी बुंदी होती, पुरी होती, भाजी होती. आणि गुजराती भाजी खूप भारी असते बरं का, अशी भंडारामधली खायला तर इतकी छान लागते ना, खूपच मस्त. डाळ भात सुद्धा मस्त असते, प्रॉपर गुजराती टेस्ट असतो डाळचा, त्याच्यामुळं स्पेशली भंडाऱ्यामध्ये जेवायला लय भारी आवडतं. वसंत पंचमीला पण आमच्या इकडे खूप मोठा भंडारा असतो, तिकडे पण आम्ही जातो जेवायला, नेहमी दरवर्षी जात असतो. खूप मजा येते, छान वाटतं भंडाऱ्यामध्ये जेवायला. तर बघू शकता इकडे सगळेजण आपापला ग्रुप करून गोल गोल राऊंडमध्ये बसलेले जेवायला. मुलांनाही आवडतं, भारी वाटतं. आणि मेन म्हणजे प्रसाद होता आणि आम्ही सगळ्यांनी मिळून पैसे जमा करून हे मंदिर उभं केलेलं होतं सोसायटीतलं, त्याच्यामुळे इथं प्रसाद घ्यायला तर यायलाच पाहिजे होतं म्हणून आम्ही आलेलो आहोत. तर खूप भारी मजा आली जेवायला. जेवण झालं आणि इकडच्या इकडेच आम्ही निघालो शतपावली करायला. असं पण रोज रात्री आम्ही जात असतो चालायला, ही माझी शेजारी आणि मी. तर मग आज पण आम्ही असं जेवण वगैरे झालं की मग निघालोय शतपावली करायला. त्या साईडला आज जरा गर्दी होती भंडारा असल्यामुळं, म्हणून या साईडला आलेलो इकडे. रात्रीच्या जेवणानंतर रोज दोघीजणी आम्ही चालायला जातच असतो. म्हटलं घरी जाण्याऐवजी आज इकडच्या इकडेच जाऊया. चला मग हा व्लॉग आणि भंडारा आमच्या इकडचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला बाय.